गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडीत असलेल्या गोंडवाना विद्यापीठातील प्रशासकीय सुस्ती आणि रखडलेल्या प्रकल्पांबाबत आज आम्ही थेट विद्यापीठात जाऊन कुलगुरू श्री रामजी कावळे यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली। विद्यापीठाच्या नवीन प्रस्तावित कॅम्पसचे बांधकाम निधी उपलब्ध असूनही नेमके कुठे रखडले आहेत आणि महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासकीय दिरंगाईमुळे का प्रलंबित आहेत याबाबत अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली। जिल्ह्यातील आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा आणि वेळ वाया जाणार असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही असा स्पष्ट इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला। गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि PMUSH सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरतं आहे असा यावेळी जाब विचारण्यात आला। विद्यापीठातील कार्यक्रमांमध्ये नियोजनाचा मोठा अभाव असल्याने निदर्शनास आणून देत हे विद्यापीठ केवळ इव्हेंटबाजीचे केंद्र नसून शिस्तबद्ध शैक्षणिक शिस्त आणि गुणवत्तेचे केंद्र असायला हवे असे प्रशासनानं ठणकावून सांगितले। केवळ पदव्या वाटण्यापुरते मर्यादित न राहता शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलावीत, अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं। यावेळी भाजपा प्रदेश सचिव श्री रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खट्टी, कुलसचिव हिरेकणजी, सिनेट सदस्य श्री सतीशजी चिचघरे, श्री रुपेंद्रजी गौर, श्री स्वरूपजी तारगे आणि श्री अरुणजी प्रकाश उपस्थित होते। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी।